वर्षभरासाठी कांदे कसे साठवून ठेवायचे ते आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मार्च महिना संपता आणि एप्रिल महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये कांदे स्वस्त असतात। तुम्ही अशी ही प्लास्टिकच्या गोणीमध्ये जर कांदे विकत आणले तर ते प्रथम बाहेर काढून सगळे मोकळे करून ठेवा। बाजारातून कांदे घेताना अशी गुलाबी कलर आणि शेंडी अशी सुकलेली आणि थोडीशी बारीक पाहिजे। त्याचप्रमाणे असा सडलेला कांदा असेल तर तो काढून टाकायचा आणि शक्यतो असा जाड शेंडीचा कांदा शक्यतो घेऊ नका। कांदे साफ करते वेळी त्याचं संपूर्ण कवर काढायचं नाही, फक्त जे निघालेलं आहे अर्धवट वगैरे ते काढायचं आणि अशा प्रकारे ते साफ करून ठेवायचे। कांदे घेताना खूप मोठे घ्यायचे नाहीत किंवा लहान घ्यायचे नाहीत, तर मीडियम साईजच घ्यायची। त्याचप्रमाणे ते गुलाबी कांदे असावेत। अशा प्रकारे कांदा थोडासा दबलेला वगैरे असेल तर तो कांदा घ्यायचा नाही, बाजूला ठेवायचा। हा सुद्धा थोडासा खराब झालेला आहे, तर ह्या खराब झालेल्या कांद्यामुळे आपले चांगले कांदे सुद्धा खराब होतात, त्यामुळे ते बाजूला काढायचे। 50-55 किलोची कांद्याची गोण असते। तुमची फॅमिली छोटी मोठी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे कांदे साठवून ठेवू शकता। पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होते आणि कांदे खूप महाग होतात, तर त्यासाठी तुम्ही आत्ताच असे ह्या प्रकारे छान गुलाबी कांदे साठवून ठेवा। कांदे साफ केल्यानंतर ते तुमच्याकडे हवेशीर अशा जागेमध्ये पसरवून ठेवायचे किंवा तुमच्याकडे ट्रॉली असतील तर ट्रॉलीमध्ये असे थोडे थोडे घालून पसरवून ठेवा। फक्त या कांद्यांना ऊन किंवा पाऊस लागला पाहिजे नाही। आणि मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कांद्याची काळजी घ्या, वर्षभर हा कांदा तुम्हाला स्वस्तात खाता येईल। कांदे पसरवून ठेवल्यानंतर 8-15 दिवसांनी ते चेक करायचे आहेत। एखादा खराब वगैरे झाला असेल तर तो काढून टाकायचा आणि अशा प्रकारे जे खराब कांदे थोडेसे निघतात ते आपण असे एकत्र ठेवून त्यानंतर हे तुम्ही आता जे भाजी वगैरे करणार त्याच्यासाठी वापरू शकता किंवा तुम्ही असं बारीक कापून उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता। बिर्याणीसाठी तुम्ही हे कापून फ्राय करून ठेवू शकता फ्रीजमध्ये। आता जास्त खराब असतील ते फेकून द्यायचे। अशा प्रकारे तुम्ही कांद्याची साठवणूक करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या प्रकारे तुमचे कांदे साठवून ठेवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।